नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण कुरकुरीत आणि चटपटीत असा चिवडा बनवणार आहे। बघताक्षणी किती खावासा वाटणार आहे हा चिवडा बघा। इथे मी 1/2 किलो मुरमुर घेतल्यात, चांगलं ताजं मुरमुर आणलेलं आहे, फ्रेश कुरकुरीत आहे। आता आपण पिशवीतनं काढून घेऊया। तुमच्याकडे मुरमुर असलं तर थोडंसं नरम झालं तर तुम्ही कढईमध्ये थोडं गरम करून घ्या। हे प्रेस असल्यामुळे किती कुरकुरीत आहे, तर लगेच भुगा होतो ह्याचा। तर आपण आता चाळून घेणार आहे, साफ करून घ्यायचं म्हणजे काय कचरा असला निघून जातोय, थोडं थोडं घालून अशा पद्धतीनं। तर एवढा कचरा निघालाय, आपण हे टाकून द्यायचा। आता गॅसवर मी टोप ठेवलाय, चांगलं 2 पळ्यात तेल ओतून घेऊया आपण। तेल गरम झालं का आपण शेंगदाणे घालणार आहे। शेंगदाणे चांगलं तळून घ्यायचं तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत। आता हिवाळ्याचे दिवस आहेत, असं चटपटीत आपल्याला खाऊस वाटते, भूक लागते। उन्हाळ्यात कशी भूक लागत नसते, पाणी पाणी पितो माणूस, पण आता भूक लागते जास्त हिवाळ्यामध्ये। आता आपली अशी भूक थांबण्यासाठी थोडं आपण चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं, म्हणून आपण चिवडा बनवतोय। हळदी कुंकू असलं तर मैत्रिणी आले तर त्यांना तुम्ही प्लेट भरून देऊ शकताय नाश्त्यासाठी म्हणून। आता शेंगदाणा आपलं चांगलं तळून झालं तर काढून घेऊया। एक मोठा चमचा मी जिरं घातलं, तर जिरं चांगलं फुलू द्यायचं। तर ठेचल्याला आपण लसूण घालूया, लसणामुळे आपल्या चिवड्याला पण खमंगपणा जास्त येतोय। लसूण चांगला तेलात परतून घेऊया। आणि मुठभर कढीपत्ता घालूया आपण, कोथिंबीर घालूया, चांगलं तेलात परतून घ्यायचं सगळं कुरकुरीत होईपर्यंत। कढीपत्ता कोथिंबीर, 2 चमचे आपले लाल तिखट घेतले मी। हळद घालूया 1 चमचा, चांगलं तेलात आता परतून घ्यायचं आपण। घरातल्या साहित्यात आपण बनवतोय। आता शेंगदाणे घालूया तळलेलं। आता मी तिखट डाळ वापरलंय, ते सपाक डाळ नाही वापरलं, तिखट डाळामुळे आपल्या चिवड्याला पण अजून टेस्ट येते। फरसाण घालूया 1 वाटी, आणि मीठ घालूया चवीपुरतं। मिठाची चव घेऊन बघायची, नंतर थोडंसं चव घेऊन बघायचं कसं मीठ कमी जास्त, नंतर थोडंसं वरनं टाकू शकताय। आता आपण सर्व मेवा घालूया की अगदी 3 मिनिटात आपला चिवडा तयार होतोय, जास्त वेळ लागत पण नाही। तर सर्व मिक्स करून घेऊया। पूर्ण हलवून घ्यायचं असं तळापासून। असं रुमाल घेऊन तुम्ही टोप असं उचलून हलवू शकताय, खालची बाजू वरती येते। फरसाण हे आपला सगळा मसाला वरती येतोय। परत मिक्स करून घ्यायचं। थोडंसं धना पावडर घातली मी, अर्धा चमचा धना पावडर घातली। सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। झाला आपला चिवडा तयार झालाय। थोडंसं मी मीठ घालते, मी बघितलं तर मीठ कमी वाटलं मला, म्हणून मी अजून थोडं घातलं। परत मीठ घातलं, मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित, सगळीकडे मीठ लागलं पाहिजे। आपला चिवडा तयार झालाय, अगदीच कुरकुरीत झाला आणि चटपटीत झालाय। असं तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकताय चिवडा। 15 महिना दिवस काहीच होत नाही, 1 महिना पण राहू शकतोय।
आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप सुंदर दिसतोय पण बघा, चवीला तर अप्रतिम झालाय. तुम्ही पण नक्की करा मधल्या वेळी भुकेसाठी खाण्यासाठी. एक नंबर झालाय. बाय बाय, धन्यवाद.